नऊवारी नेसण्याची सगळ्यात सोपी पद्धत आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे। या पद्धतीने नऊवारी जर नेसली ना तर अजिबात पाय कुठूनही ओपन राहत नाही, एकदम फिटिंग मध्ये ही साडी येते। आणि एकदा जर तुम्ही ही व्हिडिओ बघितली तर कोणीही स्वतः आरामशीर नऊवारी साडी नेसू शकतं। पारंपरिक ब्राह्मणी काष्टा नेसला की मागून पाय थोडेसे ओपन दिसतात आणि हे होऊ नये किंवा एकदम सोप्या पद्धतीने ब्राह्मणी काष्टा नेसता यावा यासाठी हल्ली नवीन एक पद्धत प्रचलित झाली आहे ब्राह्मणी काष्टा नेसण्याची। ती पद्धत आता मी तुम्हाला दाखवते। तर आजची नऊवारी नेसण्यासाठी सुद्धा मी तीच माझी पिंक कलरची साडी घेतलेली आहे, नऊवारी साडी आहे। मधुराई सिल्कची मस्त अशी ही नऊवारी साडी आहे। याला मागून आता नेसता पदर आपल्या पुढे घ्यायचा आहे आणि जो नेसता पदर आहे तो माझ्या डाव्या हातामध्ये आहे। तर एवढी साडी आपल्याला या साईडला सोडून द्यायची आणि इथे एक गाठ बांधून घ्यायची आहे। या पद्धतीने तुम्ही नऊवारी साडी घालत असाल तर आतमध्ये तुम्ही नक्कीच एखादी लेगिन्स घालू शकता, पण तुमच्या साडीचा जो कलर आहे ना त्याला मॅच होणारीच लेगिन्स घाला, जेणेकरून साडीमधून ती दिसून येणार नाही। आणि अजिबातच तुमची साडी ट्रान्सपरंट नसेल तर मात्र तुम्ही दुसऱ्या कोणत्याही कलरची घातली तरी चालेल। ही गाठ बांधून घेतल्यानंतर दोन्ही पायाच्या मधून मागे जो आपल्याला रिकामा भाग दिसतोय तो आपल्याला अशा प्रकारे पुढे ओढून घ्यायचा आहे। इथे तुम्ही त्याला खोचून घेऊ शकता किंवा एखादी सेफ्टी पिन लावून घ्या। सेफ्टी पिन इथे आपण लावून घेतली तर निसटायचा कोणताही चान्स नाही। आता जो डाव्या हातावरचा आपला पदर आहे म्हणजेच नेसता पदर ज्याला म्हणतात तो आपल्याला त्या पायाभोवती गोल गुंडाळून घ्यायचा आहे। पायाच्या मधून मागे घालायचा आणि पुढे नाही घ्यायचा, याच ठिकाणी याच्या निऱ्या आपल्याला बनवायच्या। जे काठ आहेत ना जे आपल्याला मागे काष्टाला येणार आहेत ते अशा हातामध्ये धरायचे आणि याच्या निऱ्या करून घ्यायच्या। मागच्या साईडला साडी घेऊन तुम्ही हातामध्ये घेतली ना, तुम्ही एकदा ट्राय करून बघा, तुम्हाला समजेल कोणते काठ तुम्हाला काष्टाला लावायचे आणि त्यानुसार तुम्ही याच्या निऱ्या बनवा। एकदा चेक करून बघा तुम्हाला हा काष्टा नक्की किती लागणार आहे तेवढा मागे सेट करून घ्या आणि लगेच खोचायचं नाही, जरा थांबा। जर तुम्ही अशीच ही साडी आतमध्ये खोचली तर तुमचा काष्टा एकदम लूज राहील आणि मधून अजिबात त्याला शेप येणार नाही। त्यामुळे अशा प्रकारे साडी धरायची आणि आतला जो भाग आहे तो असा ओढून घ्यायचा। इथे तुम्हाला व्हिडिओमध्ये दिसत असेल जे आतमध्ये आलेले काठ आहेत ना ते मी वरती ओढून घेतलेत, जोपर्यंत मला ते एकदम टाईट वाटत नाही तोपर्यंत ओढायचे आणि त्यानंतर ही साडी आतमध्ये खोचून टाकायची। मागचा जो काष्टा आहे ना तो सेट करताना अजिबात गडबड करू नका। जर तुमच्या घरात आरसा असेल तिथे तुम्ही आरशात पाठीमागे बघा आणि त्यानंतरच तुमचा जो काष्टा आहे ना तो आतमध्ये खोचा। इथे मी गडबडीत माझ्या ओढणीमध्येच हे काष्टा घातलेला आहे आणि नंतर काय झालं ते मी तुम्हाला पुढे सांगते। पण जो आता आपला पदराचा भाग शिल्लक राहिलेला आहे तो राहिलेल्या पायाभोवती आपल्याला गोल गुंडाळून घ्यायचा, दोन्ही पायाच्या मधून मागे घालायचा आणि असा पुढे काढून घ्यायचा। इथे आपल्याला याची पिनअप तयार करायचंय। जेवढं तुम्हाला तुमच्या प्लेट्स आवडतात त्या टाईपमध्ये तुम्ही याचं पिनअप करून घ्या। काठ आपल्या साडीचे कसे आहेत त्या हिशोबाने आपण आपलं पिनअप केलं पाहिजे। जर मोठे काठ असतील ना तर मोठं पिनअप सुद्धा साड्यांना चांगलं दिसतं, असं नाही की मोठे काठ आहेत तरीही छोटेच पिनअप करायचं। इथे माझ्या साडीचे छोटे काठ आहेत तर या पद्धतीने मी पिनअप केले। पैठणी किंवा कोणतीही सिल्कची साडी जर तुमच्याकडे नऊवार असेल आणि ती या पद्धतीने तुम्ही नेसली ना तर एकदम भारी लुक तुमचा तयार होईल। आणि अशा पद्धतीची जरी तुमच्याकडे एखादी साडी असेल किंवा आपल्या आज्या वगैरे असतात त्यांच्याकडे अशा पद्धतीच्या साड्या असतात, या जरी आपण एखाद्या सणाला वगैरे नेसल्या ना तरी या सुद्धा खूप छान दिसतात, खूप उठून दिसतात। आता ओढणी काढताना काय झालं ते तुम्हाला सांगते। ओढणी काढताना माझा मागचा काष्टाच निसटून गेला होता, तो मला आत्ता समजला। मी पुन्हा माझा काष्टा इथे तयार करून घेतला, खोचून घेतला, पण यावेळेस मी व्यवस्थित त्याला चेक केलं नाही आणि इथेच माझी गडबडी झाली। माझा मागचा काष्टा व्यवस्थित आला नाही, थोडासा तिरका झाला, पण तुम्ही समजून घ्या। आता आपला हा जो पदराचा भाग आहे तो आपल्याला हातामध्ये घ्यायचा आहे आणि आपल्या साडीचा जो मागचा काष्टा आहे याच्या खाली आपल्याला हे काठ घालायचे आणि इथे एक पिन लावून घ्यायची। जो आपला मागच्या काष्ट्याचा भाग आहे, जी मागची काठांची बाजू आहे ना ती आपली सगळ्यात वरती आली पाहिजे आणि जो बाकीचा भाग आहे तो काष्टा खोचताना सगळ्यात आतमध्ये गेला पाहिजे। असो तुम्ही करताना ते व्यवस्थित करून घ्या। काष्ट्याचा जो भाग आहे त्या खाली आपल्याला जो पदराचा काठ आहे ना तो घालायचा आहे आणि इथे पिन लावून घ्यायची आहे। आता जर आपण बघितलं तर फक्त खाली पायात आपली साडी लूज वाटतेय, तो संपूर्ण जो लूज भाग आहे तो आपल्याला समोर पुढे ओढून घ्यायचा आणि इथे आपल्याला साडीच्या निऱ्या बनवायच्या। मी माझ्या प्रत्येक व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगते निऱ्या बनवण्याची ही पद्धत तुम्ही नक्की शिकून घ्या। या पद्धतीने जर आपण कितीही निऱ्या बनवल्या हात अजिबात दुखत नाही। नऊवारी साडी कारण खूप मोठी असते, खूप लांब असते तर खूप जास्त निऱ्या येतात, तर या पद्धतीने एकदम आरामशीर आपण निऱ्या बनवू शकतो। सगळ्या निऱ्या बनवून घ्यायच्या आणि नऊवारी साडी नेसताना निऱ्या नेहमी आपल्याला उलट्या साईडला खोचायच्या असतात, ही गोष्ट सुद्धा तुम्ही लक्षात घ्या। आपण आपली सहावार साडी नेसताना निऱ्यांची जी ओपन साईड असते ना ती नेहमी उजव्या साईडला असते,
सॉरी डाव्या साईडला असते आणि ज्यावेळेस आपण नऊवारी साडी नेसतो त्याचं जी ओपन साईड आहे ती आपल्याला उजव्या साईडला करायची असते. आपल्या उजव्या पायावरती आता बऱ्याच निर्या शिल्लक आहेत. यापैकी एक निर्या आपण उचलायची आणि या पद्धतीने लावून बघायची. त्याला याचा केवढा फ्रिल हवा आहे, दोन्ही साईडचे काठ आपण एकाच हातामध्ये पकडायचे आणि याला व्यवस्थित सेट करून बघायचं. ही झाली आपली नऊवारी ब्राह्मणी काष्टा. आणि थांबा, लगेच व्हिडिओ सोडून जाऊ नका, आणखी काही गोष्टी मला तुम्हाला सांगायच्या. तर इथे मी हा खोचा याचा खोवून घेतलेला आहे. इथे तुम्ही हवं तर एखादी सेफ्टी पिन लावून घ्या. जर पदराचा भाग तुम्ही वरती करून बघितला तर इथे तुम्हाला एक लूज भाग दिसेल, तो असा घ्यायचा आणि इथे एक सेफ्टी पिन लावून टाकायची. असं केल्यामुळे काय होईल, आपल्या पायाचा भाग एकदम टाईट होईल. आणि जर तुम्ही इथे पिन नाही लावली तर चालताना थोडासा पाय मागून ओपन होऊ शकतो किंवा हा पदर तुमचा दिसू शकतो. तर यासाठी आपल्याला आतमध्ये एक लेगिन्स घालून घ्यायची आहे. आणि फक्त आपण नऊवारी नेसली तरी काय आपला संपूर्ण लुक तयार होत नाही. त्यासाठी आपल्याला त्यावरती व्यवस्थित मेकअप करावा लागतो, आपली व्यवस्थित हेअरस्टाईल करावी लागते, याला साजेसा आपल्याला शृंगार करावा लागतो, एक्सरसाइज करावं लागतं, आपली जी ज्वेलरी आहे ती निवडावी लागते. तर या सगळ्या गोष्टी कशा करायच्या यावरती आपली नेक्स्ट व्हिडिओ असणार आहे, त्यामुळे ती व्हिडिओसुद्धा तुम्ही नक्की बघा. ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा, कारण आपण आपल्या चॅनलवर लाईफस्टाईल, मेकअप, शॉपिंग, DIY रेमेडीज अशा वेगवेगळ्या टॉपिक्सवरती नेहमीच व्हिडिओ घेऊन येत असतो. चला तर मग पुन्हा भेटूया एक नवीन अशा छानशा टॉपिकमध्ये. तोपर्यंत टाटा, बाय बाय, लव्ह यू.